आज या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन असा दुहेरी सोहळा होत असताना या व्यासपीठावर अनेक मान्यवर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ, आदरणीय बाळासाहेब थोरात, आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय जयंतराव पाटील, आदरणीय बंटी पाटील, विश्वजितजी, या समारंभाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी, आणि ज्यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली ते आमच्या सर्वांचे मित्र चंद्रकांतजी हंडेरो, मुंबईचे माजी महापौर आणि दलित पॅन्थर चळवळीच्या काळामध्ये माननीय नामदेव ढसाळांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक तरुण तडफदार त्यावेळेचा नेता, आणि त्यांचा काँग्रेस प्रवेश चेंबूरला माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख आणि माझ्या उपस्थितीमध्ये त्या समारंभाची मला हांडोरी आठवण झाली. मी आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अवघा महाराष्ट्र या ठिकाणी आलाय, देशातूनही अनेक काही मंडळं आलेली आहेत आणि आपला पहिला भव्य सत्कार एवढ्या लोकांच्या साक्षीने हांडोरी या ठिकाणी होतोय. आपली कारकिर्दी अतिशय उत्तम व्हावी अशी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय वहिनीसाहेब, सगळा परिवार, धीरज भैया, रितेश भैया, व्यासपीठावर असलेले माझे मित्र मोहन, अभिजित, रुपणवारजी, कल्याण काळे, खूप मंडळी त्या व्यासपीठावर. इतक्या लोकांची नावं घेणं जरा थोडंसं अवघड आहे, पण मी वारकरी संप्रदायातला असल्यामुळं ज्ञानोबा तुकोबाचा गदर झाला म्हणजे सगळ्या संतांचा गदर झाला असं वारकरी समजतो, असं मी समजतो. आपल्या सर्वांचा गदर मी केला असं समजून राहा तुम्ही. या ऐतिहासिक समारंभात मी जेव्हा इथे आलो, त्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आज आता तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे. येण्यापूर्वी पुण्यातून येत असताना स्वर्गीय विलासरावांच्या खूप आठवणी माझ्या मनामध्ये आल्या आणि जणू काही 2012 पूर्वी दिलीपराव त्यांच्याशी वर्षा बंगल्यावर मी जसा रोज गप्पा मारायचो ना, तसा मी काल गप्पा मारत होतो विलासरावांच्या बरोबर आणि त्यांच्याशी बोलत होतो. त्यांच्याशी माझ्या भावना मी एकरूप करत होतो आणि मला जाणवलं इथं. मी वहिनी साहेबांना आता म्हटलं, पुतळ्याचं अनावरण झालं, तो पडदा असा वरपर्यंत गेला पण चेहऱ्यापासून काही वर जात नव्हता. तर जणू काही मी विलासरावांशी बोलतोय आणि विलासराव मला सांगतायत की उल्हासराव, मला आजची ही सामाजिक राजकीय परिस्थिती बघवत नाही म्हणून तो पडदाच वर जात नव्हता असं मला वाटलं. मी वहिनीला सांगितलं आणि त्यांच्या मनात तोच विचार आला. हे सांगण्याचं वैशिष्ट्य असतं. आता अमित भैयांनी जे सांगितलं ना, विचारांची निष्ठा, ध्येयनिष्ठा, एखाद्या विचारावर आपली निष्ठा असल्यानंतर ती कशी सांभाळावी आणि आक्रस्ताळपणाने नव्हे, सौम्यपणे, सभ्यतेनं, सुचिरभूतपणे, मांगल्याने कशी सांभाळावी याचं मूर्तिमंत उदाहरण जर कुठलं असेल तर स्वर्गीय विलासराव देशमुख. आता त्यांनी निष्ठेचा उल्लेख केला, बरोबर आहे, निष्ठा सोडली नाही कधी. आणि ते गमतीने नेहमी म्हणायचे पण, निष्ठा नाही तर निष्ठा असा त्यांचा अगदी हा वाक्प्रचार ठरलेला होता त्यावेळेच्या राजकारणामध्ये. त्या सगळ्या गोष्टींचा जणू काय मी त्यांच्याशी संवाद करतोय असा मला त्या ठिकाणी भास होता. आज महाराष्ट्र गीत झालं, राजा बडेंचं गरजा महाराष्ट्र माझा, ते मी ऐकत असताना उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेने आलेली. त्यावेळेचा मला प्रसंग आठवतो. त्यावेळीची माझी चर्चा माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर झालेली आठवते, कारण उद्याच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम होतोय आणि हा जो ऐतिहासिक निर्णय आहे की 19 फेब्रुवारीला शिवजयंती होईल, हा ऐतिहासिक निर्णय राग, लोभ वगैरे काहीही कुणाचा मनावर न घेता, टीका टिप्पणीशी कुठलीही तडजोड न करता हा जगामध्ये व्हावा आणि म्हणून ती तारीख असली पाहिजे जगाच्या लक्षामध्ये
ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे भक्त असतील ते जयंती साजरी करतील. आणि मला म्हणाले की ही समिती जी नेमली होती इतिहास संशोधक डॉक्टर मेहेंदळे आपल्या पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाचे, ती अगोदरच्या सरकारने नेमली होती. त्यांनी वर्षभर संशोधन केलं, चिकित्सा केली, अभ्यास केला आणि तिथी नेमकी कुठल्या तारखेला होती तो 19 फेब्रुवारी आणि तो आल्याबरोबर तारीख जाहीर करून टाकली. हा ऐतिहासिक निर्णय ज्यांनी घेतला ती तारीख उद्या आहे आणि आज या पुतळ्याचं अनावरण ठेवलं. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विलासरावांच्यावर बोलत असतील की यामुळं युरोपातल्या देशामध्ये असेल, अमेरिकेतल्या देशामध्ये असेल, महाराष्ट्र मंडळ असेल, आणखीन काय असेल त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होईल. मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, विलासरावांचं व्यक्तिमत्व, स्वभाव इतक्या सौम्यपणे ते बोलायचे, सभ्यतेने बोलायचे. किंबहुना लोकशाहीतली सभ्यता, सुचिरभूतता, मांगल्य, पावित्र्य त्यांनी अतिशय जपलं. त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली का? खूप झाली. पक्षाच्या, विरोधी पक्षाच्या लोकांनी केली. पक्षांतर्गत देखील त्याला खूप खूप काही सहन करावं लागलं, त्याचा मी साक्षीदार आहे. पण त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया ही कधीच त्यांनी उमटू दिली नाही. किंबहुना त्यांना पक्षामध्ये येऊन ज्यांनी खूप छळलं ते नंतर दुसरीकडे गेले आणि तिथून आता घरी गेले. अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली. फार दुर्दैवी अवस्था आहे. आणि म्हणून टीका टिप्पणी केलेली असताना सुद्धा कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, राग कधीच त्यांनी बाळगला नाही. फक्त कधीकधी माझ्याशी बोलताना खंत व्यक्त करायची. मला म्हणायचं, अहो यांना आपण एवढं सहकार्य केलं, यांच्याशी एवढं चांगलं वागलो, हे असे का वागतात आपल्याबरोबर, मला कळत नाही हो, अशी खंत, अत्यंत वेदना. आणि मग फक्त थोडी त्यांची प्रतिक्रिया म्हणजे काय, ह्या मिठाचा खडा असा का टाकतात, मला काही कळत नाही. एवढीच त्यांची सौम्य प्रतिक्रिया असायची. आज आपण टी व्हीचा पडदा पाहिला की सौम्य ह्या शब्दाला जागाच उरलेली नाही आहे. किंबहुना काही दूरदर्शनच्या पडद्यावर वेगवेगळ्या चॅनल्सनी लोकांनी सांगितलं की ते काय बोलत होते हे आता आम्हाला याच्यावर सांगणं अवघड आहे, अशा भाषेत ते बोलत होते. असा पडदा पाहिल्यानंतर मला विलासरावांची आठवण येते. हो, काय सुंदर, किती सौम्यपणे, एखाद्याचा विरोध देखील नर्म. मला आठवतंय पक्षामध्ये येऊन खूप टीका केली. मग एका पत्रकाराने त्यांना विचारलं, का हो एवढं पक्षामध्ये काही श्रेष्ठी किंवा प्रभारी असं काही ते लक्ष घालत नाहीत का, आणि हे असं का त्यांना पक्ष अजून समजलेलं नाही का. पक्षामध्ये येऊन इतके दिवस झाले तेव्हा विलासराव एवढंच म्हणाले होते की नवीन वधू जेव्हा घरी नांदायला येते तेव्हा पटकन तिला घरातलं वातावरण त्याच्याशी मिळतं जुळतं घेणं जमत नाही. गहू आण म्हटलं की ती ज्वारी आणते, कारण गव्हाची जागा तिला माहीत नाही. तुरीची डाळ आणली म्हटलं की ती हरभऱ्याची डाळ आणते. काय विलासरावांचं उदाहरण पहा. समोरच्या टीकेच्या माणसावर तो अजून रुळला नाही हे सांगताना विलासरावांनी काय सांगितलं की मग हळूहळू सून घरामध्ये रुळते, मग त्याला घर समजतं आणि मग ती पक्षाशी एकरूप होते, हे त्याने उत्तर दिलं. आता इतकं सौम्य टीका होती. दुसऱ्या दिवशी आग्रलेख, नववधू प्रियामी बावरते, असा आग्रलेख आला. नववधू प्रियामी बावरते. आणि तो लेख असा सुंदर होता की विलासरावांना जे बोलायचं होतं ते बोलले नाहीत, तर सगळे त्या आग्रलेखामध्ये मांडण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून झालं. असे विलासराव. हा किती ऐतिहासिक निर्णय. जसा आता हा 19 फेब्रुवारीचा मी सांगितला, तालुक्यात येतं आंबेडकर भवन, हा हांडोरे हा निर्णय, तुम्ही मंत्री होता, समाज कल्याण मंत्री होता त्यावेळी, हा निर्णय विलासरावांनी घेतलेला आहे. शेतीचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, डेअरीचे असतील, गरीब माणसाचे असतील, हे सगळे निर्णय, हे ऐतिहासिक निर्णय विलासरावांच्या काळामध्ये झाले, अतिशय प्रामाणिकपणे झाले. आणि या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये मी काल दिलीपराव विलासरावांशी खरंच संवाद करत होतो. ते माझ्याशी बोलत होते. मी पंढरपूरला जातो आषाढी वार्तिकेला, आणि आत्ताही मध्यंतरी गेलो होतो. तिकडनं आलो, तुम्हाला गंमत सांगतो, पांडुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन घेतलं, बाहेर आलो. जाता जाता 5-25 माणसांचा मला घोळका भेटला. दादा, आम्हाला विलासरावांची आठवण होते आणि आज विलासराव पाहिजे होते. आता हे पंढरपूरमधला तो वारीला आलेला तो माणूस मला सांगतो. परवा मी सवाई गंधर्वला गेलो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा आणि विलासरावांचा, दिलीपरावांचा फार संबंध चांगला होता. त्यांना भारतरत्न
त्यावेळी देताना अनेक वेळा राज्य सरकारने शिफारस केली, त्यांना महाराष्ट्र भूषण विलासरावांच्या काळामध्ये दिलं. सवाई गंधर्वमध्ये नामवंत गायक, तुम्हाला सांगतो मी, आता नामावली फार मोठी आहे, मला भेटले, दाद दिली, वाह क्या बात आहे म्हणले. आज विलासराव पाहिजे होते सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये. पंढरपूरचा तो वारकरी म्हणतो, सवाई गंधर्वमधला संगीतप्रेमी म्हणतो, साहित्य संमेलनातला साहित्यिक म्हणतो, विचारवंतांच्या मधला विचारवंत म्हणतो. माशेलकर मला परवा भेटले, एक सायन्टिस्ट. ते म्हणाले आज विलासराव असते, कारण ते विज्ञान मंत्री असताना त्यांच्याबरोबर ते सहकारी होते, अतिशय इंटेलिजंट माणूस. हे माशेलकरांचे उद्गार. आज विलासराव पाहिजे होते. म्हणजे समाजातलं असं कुठलंही क्षेत्र नाही की कुठेही गेलं तरी आज विलासराव पाहिजे होते. आणि हे जणू काही मी विलासरावांना सांगतोय की तुमची आठवण करतायत, तुमची आठवण करतायत लोक. विलासराव तुम्ही नाही आहेत, पण तुम्ही केलेलं काम तितक्या श्रद्धेनं भावनेनं जपणारे आपली सगळी मंडळी आहेत. दिलीपरावांचं मार्गदर्शन आहे. अमित भैयांसारखा, धीरज भैयांसारखा, आपापल्या क्षेत्रामध्ये रितेश भैयांसारखा काम करणारा हा कारखाना आहे. हा कारखाना याचं भूमिपूजन होत असताना मी उपस्थित होतो. नंतर उद्घाटनाला 2001ला आदरणीय सोनिया गांधी आल्या आणि दादांच्या शेजारी विलासरावांचे पिताजी, त्यांच्या शेजारी मी बसलो होतो. आता अमित भैयांचं भाषण चालू होतं ना, तर मी सारखा पाहत होतो म्हणजे काय, विलासराव पलीकडे बसलेले होते, सोनियाजी होत्या आणि दादा त्यांच्या शेजारी मी बसलो होतो. आणि ते मला म्हणतात, अमितराव चांगलं बोलतायत, नाही खूप छान बोलतायत म्हणाले. ही 2001 सालची दाद आणि आज 2024 साली मला त्या भाषणाची आठवण झाली. दादा माझ्या शेजारी बसलेत, फार सुंदर बोलतायत नाही म्हणाले. मी म्हटलं दादा बरोबर आहे, खूप छान बोलतायत, अगदी विलासरावांचे हे दिसते म्हणाले. अशा प्रकारची भावना दादांनी माझ्याशी त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि मग ह्या कारखान्याला अनेक बक्षिसं मिळाली, उत्तम उपक्रम, शेतकऱ्याला भाव मिळाला, कामगारांना हे मिळालं, बक्षीस मिळालं की माननीय विलासराव, अमित भैया किंवा दिलीपराव आम्ही सोनियाजींना भेटायला जायचो आणि सांगायचो की असा असा पुरस्कार मिळाला. तर सोनियाजी विलासरावांना अमित भैयाला एकदा काय म्हणाले, अरे भैया हर साल आपको पुरस्कार मिल रहा है, क्या कर रहे आप पूरे, बाकी क्यों कारखाने चल रही नाही आहे. म्हणजे सोनियाजी असं म्हणाले की बाकीचे कारखाने का चालत नाहीत, तुम्ही कसा चालवता आणि कसं तुम्हाला दरवर्षी बक्षीस मिळते म्हणाले. हे उद्गार सोनियाजींच्याकडून त्या ठिकाणी ऐकायला मिळाले. आज खूप आठवणी आहेत, तर सगळे या ठिकाणी सांगावं असं नाही. पण आत्ता अमित भैयाने बोलता बोलता यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख केला. मला चव्हाण साहेबांची आठवण मी अनेक वेळा सांगितली. आजच्या परिस्थितीमध्ये सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर सांगणं फार मला गरजेचं वाटतं. आणि ते म्हणजे लोकशाहीचं मागणं काय, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. ते म्हणाले की मतभेद असणं हे लोकशाहींचं जिवंतपणाचं लक्षण आहे. खूप छान, जिवंतपणाचं लक्षण आहे. हे एका सेकंदात संपवतो मी. लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्तिद्वेषाचं आणि व्यक्तिद्वेषाला व्यक्तिसूडाचं रूप प्राप्त झालं की लोकशाहीचं मांगल्य संपतं म्हणाले. आज लोकशाहीचं मांगल्य संपताना दिसते मला. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर विलासरावांसारखा लोकशाही मूल्य जपणारा, आपल्या आचरणामध्ये आणणारा असा नेता आज त्याची महाराष्ट्राला गरज आहे. आणि मला असं वाटतं या पुतळ्याच्या निमित्तानं आपण जो इथं आलो आहे त्याचं चिंतन घेऊन, ती प्रेरणा घेऊन आपण सर्वजण घरी जाऊया. विलासरावांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.